नाही, इथून कोणीही विचारू उतरू नका. बघा, एकाच वेळेला जर सॉकेटची पिन निघाली तर अख्खा पीसी बंद पडेल. रोहन गेल्या वर्षी आम्ही नाईटला गेलो, लाईव्ह होता एकाचं, पण आम्ही नाव न सांगणार. त्याला अक्षरशः असा वैताग आणला गावाला काही खेळाडूंनी येऊन जाऊन मॅच आपण तर लाईव्हची आपण नेटची वायर कट करायची. मी सांगेल असं नका करू. तुमचं काय असेल ना, लाईव्हवाल्याशी वाद असेल ना, तर ते सरळ सांगा ग्रामस्थांना, याला बोलू नका, पण त्याचं नुकसान नका करू. त्यांना आमंत्रित केलं ते येणारच ना, त्यांना ऑर्डर आली तर. चला चला लवकर. नाही, तुम्ही चांगलं आपण तर क्वालिटी क्रिकेट खेळा. जेपी आले आहेत बघा, चला जेपी लवकर. जेपीला माहिती आहे ना गेल्या मॅचमध्ये काय झालं. या मैदानावर इतके नाराज झाले असेल, मला वाटतं जेपीच्या कारकिर्दीत ती पहिल्यांदाच घटना घडली असेल. जेपी मैदानात आणि धावा झाल्या नाही. मोठं लक्ष, डोंगरासारखं लक्ष चोपं केलं आणि नंतर मात्र ते एक म्हण आहे ना, ती म्हण नाही आम्ही म्हणणार, पण जेपी कुठेतरी तो दिवस त्यांचा काळा दिवस असेल मी तर म्हणेल. पण आज जेपी चांगला खेळ करा. बेस्ट ऑफ लक तुम्हाला जेपी. ISPL देखील खेळून आले आहेत, पहिलीच मॅच त्या मैदानावर खेळले ना, आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे ना. आपले खेळाडू देखील आता लाखांनी खेळतात. कारण मला वाटतं तुम्ही जेव्हा कल्याण डोंबिवलीत तेव्हा काय एवढा क्रिकेटचा क्रेज वाढला नव्हता. तेव्हा 1000, 5000, 15000, 20,000, 5ला 50 अशी बक्षीस असायची. 20,000ची बक्षीस म्हणजे खूप मोठी होती. आमदार चषक, बरोबर. आपला कार्डीचा दिनेश शेट. नाही, या 2 स्पर्धा आणि मला माहीत आहे ना, तिथे आपण संघ देखील याचा हवे दिवा असायचा, भोरोडी संघ असायचा, हवे दिवा संघ असायचा, आपण तर दापोडे संघ असायचा. नाही, हे संघ ठरले होते, मानकोली संघ असायचे. मजा यायची तेव्हा रोहन क्रिकेटला. ना, अंजूर सुरई पहिला खेळायचे. भरोडी देखील विष्णू पाटीलचा संघ. त्यानंतर हवे दिवा यायला लागले, मग दापोडा आला, मनकोली आली, राजन पाटीलचा संघ देखील इनेक्शनमध्ये असायचा. जर मॅचच्या दिशेने सलामीची जोडी आली आपण तर जनता खारबाव संघाची राहुल तरे आणि मयूर तरे, तरे बंधूंची जोडी मैदानात आले. 12 खेळाडूला विनंती आहे जरा शांत आपण नावं सांगायचे नाही, इतक्या वेगाने नावं सांगितले आम्ही घाबर. मयूर तरे, अजय आलाय गोलंदाजी मार्कवर. ना अजय एक अष्टपैलू खेळाडू आहे. आजपास जेपी कशा प्रकारे बॅटिंग करतोय. व्हाईट कार्ड एंट्री मिळाली या संघाला. जेपी बघा सूचना करतोय खेळाडूंना, आणि हेच तर सिनियर खेळाडूंचं महत्त्व आहे ना. आणि सर्व खेळाडूंनी मित्र म्हणजे सिनियर खेळाडूंचा ना मान सन्मान करा. त्यांना आपण त्यांचं मार्गदर्शन घ्या. त्यांनी एक वेळेला तुम्हाला रागवलं तरी चालेल, पण ते सिनियर आहेत तुमचे, कारण ते देखील सिनियर झाले आहेत. ते त्यांच्या जे होते मार्गदर्शक त्यांचा राग रोज करून आपण तर ते मोठे झालेले आहेत. त्यांना देखील रागवले गेलेले, कुठेतरी वरडले गेलेले आहेत. पण आज जेपी देखील आपण आता ISPL खेळून आला आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू खेळत आहेत. जेपी मला वाटतं जेवढ्या वर्ष खेळला तेवढ्या वर्ष काही खेळाडू जन्माला देखील नसतील आले, पण आज ते जेपीच्या संघात खेळतात. म्हणजे बघा किती चांगला फिटनेस आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. अजय आलाय गोलंदाजी मार्कवर. 20-22 म्हणजे बघा ना, 20-22 इथे खेळाडू 20 वर्ष झालं त्याचं वजन वाढतं, जवळजवळ 80 ते 85 किलोचं होतं. कोण आला ना, बघा ना, 12वा खेळू सांगता अला म्हणजे कोणतरी आला वाटतं 12वा खेळ. बाबा हळू आहे, मॅच सुरू नाही झाली. होणार रोहन, गेल्या वर्षी असाच एक खेळाडू बाईकवरती आला, बांबू बांधला तर त्याला उन्हाच्या तडाख्यात दिसला नाही आणि सरळ त्याने ठोकर मारली आणि मोठी दुर्घटना घडली होती. आता मी खेळाडूंनी जरा हळूया, काही हरकत नाही. 1 षटक तुम्ही कदाचित नाही क्षेत्ररक्षण कराल. चला चला सामना सुरू करा आता. या त्या खेळाडूने आतमध्ये या मैदानात. अजय गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन आलाय. शकला बरोबर. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केलाय, पाठवलं चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून, चेंडू सीमारेषा पार, चौकार. चौकाराने खातं उघडलं यावेळेला. मयूरचं खातं उघडलं गेलंय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टाकला होता.
बघा लगेच क्षेत्ररक्षक गोलंदाजाला सांगासाठी गेले आहेत. अनुभव ना तो रोहन शेअर करा तुम्ही. अनुभवातून तुम्ही शिका. शिकेल तो माणूस, नाही शिकेल तो मग त्याला समजून फायदा नाही आहे. चुका माणसाकडनं होतात. अजय गोलंदाजी मार्कवर. अजय पाटील. जे पेनचे बंधुराज आहेत. काकाचा मुलगा बिलगा असावा काय हरकत नाही. चला चला जो खेळाडू बॅट द्यायला चला नंतर गप्पा मारा. जेपीसी आपण अर्धा एक तास मारले तरी चालेल पण मॅच सुरू करू द्या मला. जेपी त्यांना भेटा नंतर मॅच झाल्यानंतर. अजय गोलंदाजी मार्कस टाकला. मयूरला आपण पाहू शकता एंड बदलला आता. हो चांगला चेंडू. वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडू होता. तेच तर्रार गोलंदाजी बघायला मिळालं. बघा ना चौकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने वापसी केले. बहुसंख्य धावफलक आपण पाहू शकता. यावेळेला जनता राजा खारबाव संघ टॉस जिंकलाय. बॅटिंग करतोय. त्यानंतर मॅच असेल. गावदेवी भेले विपक्ष. आपण पाहिलं तर वडघर गावदेवी वडघर संघ. ओ उंच गेलाय. ओर पिच मिळाला. सफल झाले. पाठवलं चेंडूला मिड विकेट सीमारच्या पार. षटकार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 10 धावा. अच्छा पुणे गोलंदाजी मार्कवर. चेंडू कधी हरवला फुटला नवीनच आहे. नेव्याचे चेंडू आहेत. दार्श पाटील बघा थोडेसे नाराज आहेत. संघाने चांगली कामगिरी केली नाही. धावा चांगल्या केल्या तर पण गोलंदाजाने मार खाल्ला. मग बॅटर धावा तरी किती बनवून देतील. अजय पुणेचा गोलंदाजी मार्कवर. आक्रमक रूप धारण केले बघा ना मयूरनी. सुरुवात चांगली केली. पहिल्या चेंडू चौकार. दुसरा चेंडू डॉट. तिसरा चेंडू ती षटकार. अजय पाटील तो मयूर. हो चांगला चेंडू. बॅटची कडा होती इथे मात्र पडल्यानंतर चेंडू बाहेर काढला होता. चांगली गोलंदाजी यष्टीरक्षकाने केली. चुका नेहमी आपण तर महागात पडतात. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे झेल सोडलाय. आता इथून ज्या धावा करेल ना मयूर त्या मात्र मोठ्या ठरू शकतात. टार्गेट म्हणून सेट कराव्या लागणार आहेत. त्या धावा कराव्या लागणार आहेत तुम्हाला. अजय पुणेचा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. स्ट्राईक केला बॅटर आपला पाहू शकता मयूर. ओ लॉफ केलाय. ओव्हर पिच पुन्हा एकदा केला. चेंडूला पाठवून दिला यावेळेला. मिड विकेट सीमा रेषे पार. षटकार. अंतिम चेंडू. 16 धावा आल्यात. गावदेवी वडघर विपक्ष वेहेले मॅच असणार आहे. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. अजय गोलंदाजी मार्कवर. मयूरला जीवदान मिळालं त्याचा फायदा उचलतो बघा. या आधीच्या चेंडूवरती झेल सुटला. नंतर षटकार आला. 5व्या चेंडूवरती अंतिम चेंडू. हेच तर क्रिकेट आहे ना. मिडॉनला आपण तर जेपीला पाहू शकता. आता वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जेपीला आपण पाहू शकता. थोडंसं डीपमध्ये मिडविकेट रिजनच्या दिशेने अजय. हो झेलची शक्यता आहे का पाहायचं. जेपी प्रयत्न केले पण खूप अपुरे राहिले. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 22. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महागड षटक राहिलंय. मयूरने जबरदस्त हल्ला केला. मयूर तरेने या षटकात डबल धावा कुठल्या. अजयच्या अगेन्स्ट 22 धावा कुठल्या आहेत. झेल देखील एक सुटला गेला ना. तिथून नंतर झेल सुटल्यानंतर बघा ना 4थ्या चेंडू ती झेल सुटला. 5व्या चेंडू षटकार. 6व्या चेंडू षटकार. धावसंख्या 10 फलकावरती जनता राजा खारबाव संघ प्रथम बॅटिंग करतोय. 22 धावा बिनबाद. एक प्लॅन स्टार्ट दिलाय. साहिल जोशी आले गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरा टेक घेतोय. रोहन
फोन 12वा खेळाडू असताना त्याच्याकडे नाना प्रकारचे फोन असतात, पण एकही जण सायलेंटवरती करून देत नाहीयेत. नाही तर मग पिशवीमध्ये मोबाईल वाजत सायलेंट करून ठेवा इथे. हां, त्यांना बघायला यायचं तर या ना बघायला, नाही तर लाईव्हवरती पहा ना. विचारलंच पाहिजे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला साहिल जोशी आलेत. JP ला आपण पाहू शकता ISPL घेऊन आले आणि आता गावच्या संघातून खेळतात. तुम्ही किती मोठे झालात ना तर गावच्या स्पर्धेत तुम्ही नेहमी खेळा. काही खेळाडू लेदर खेळतात. साहिल जोशी गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता मला. हो, चांगला चेंडू बॅटर वेगाने चेंडू निघून जातो. डॉट चेंडूची समाप्ती होते. राहुल तरे. राहुलला आपण पाहू शकता. नाही, पाणी प्या, पाणी जितकं पाहिजे तितकं प्या. साहिल गोलंदाजी मार्कवर. हो, बागपुढं गेलाय. फटका काय सुरेख सजवलं यावेळेला. कव्हर पॉइंट आणि आपण तर स्वीपक कव्हरच्या मधून चेंडू सीमारेषा पार गेलाय. पंचांचा इशारा होता यावेळेला चेक करायचं बघा, षटकार आहे की चौकार आहे. लगेच तिसऱ्या पंचांना बघा बिझी केलं, इथं आमंत्रित केलं. नाही, चेक करायचं षटकार आहे की चौकार आहे. पंच हल्ली रोहन बघितलं ना कोणत्या प्रकारची रिक्स घेत नाही. रिक्स कधी घ्यायची? शेअर मार्केटमध्ये. चेक केलं जातं बघा, षटकार आहे की चौकार जयेश? काय मॅच चालू करा, जो डिसिजन असेल आम्ही देऊ. गोलंदाजी मार्कवर साहिलला आपण पाहू शकता. स्ट्रायकरला चौकार आहे राहुल. हो, फटका चांगला यावेळेला खेचला आडव्या बॅटने, पाठवून दिले मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार. आधीचा चौकार होता आणि हा षटकार आलाय. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 32 धावा आपण पाहू शकता. आधीचा चौकार नंतर षटकार. 32 धावा धावफलकातील लागल्या आहेत. करायचं एक मिनिट, जरा षटक होऊ दे पूर्ण, मग आपण सन्मान करू. राहुल. हो, पुन्हा एकदा फटका चांगला यावेळेला. काय गोलंदाजी करतोय बघा ना गोलंदाज. उर्फी चेंडू वारंवार टाकतोय आणि त्याचा फायदा घेतोय. चला, गावदेवी वेले आणि गावदेवी वडघर संघाचे संघनायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. सुभाष सर तिथे जुडले जाणारच आहेत. नाहीये सुभाष सर, नाहीच आहे, माईकच नाहीये. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 38 धावा. जणू का हायलाइट पाहतो आपण. दीपक पाटील साहेब, एक षटकानंतर आपण करू. हा षटक संपू दे सर, कारण माईक देखील कॉडलेस आलाय का तिथे बघा. ट्रॉफीज ब्युटिफुल आपण पाहू शकता. 2 दिवसीय स्पर्धा. साहिल गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण पाहू शकता राहुल तरे. जबरदस्त बॅटिंग करतोय. हा चांगला चेंडू यावेळेला पंच वाईट चिकून करते. कॉडबॅनचं अपील केलंय.
काय घडलं मैदानावर बघा. आता अल्ट्राइज चेक करा. वाईट बघा, वाईट बघा. नाही, अंपरने रिव्ह्यू घेतलाय बघा. चेक करा, चेक करा. येस येस. वाईट चेंडू. एकोणचाळीस धावा दाखल लागल्या. तिसरं षटक प्रगतीपथ. आपण दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजून 2 चेंडू बाकी आहेत आणि त्यानंतर 18 म्हणजे 20 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. नाही सर, 2 चेंडू बाकी आहेत. सुभाष धुमाळ सरांना देखील आपण पाहू शकता. समालोचक चांगलं केलं, गुणलेखन देखील उत्तम प्रकारचं केलं त्यांनी. राहुल तुम्ही स्वीप केलाय, पाठवलंय चेंडूला. या वेळेला स्क्वेअर लेग सीमार्चर फ्लॅट सपाट पॅरलल स्ट्रोक षटकार. 45 धावा धाफलकातील लागल्या आहेत. खराब गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. आपण तर आरडी ओली संघ साहिल जोशीवरती हल्ला चढवला जातोय. सुभाष सर गोलंदाजी बघायला चांगली होत नाही. प्रत्येक गोलंदाज ओव्हरपीच शॉर्ट ऑफ लाईनची गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावरती आपण ते दोन्ही बॅटर आक्रमण करतायत. आता राहुल तरेला आपण पाहू शकतो, जबरदस्त बॅटिंग केली जाणताराचा खारवाव संघाने. ओ चेंडू वेगवान होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू गेला. धावसंख्या दाखल करते 11. आपण होते 12 चेंडूचा खेळ संपलाय. 45 धावा दाखल करते. टॉस देखील आपण करणार आहोत. तर दीपक पाटील यांचा आपण सन्मान देखील घेणार आहोत. कोणाच्या? हिमांशू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पहिला सन्मान करू, मग टॉस देखील करू. चला दीपक पाटील साहेब या, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. हिमांशू पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित करू. सुभाष धुमाळ सर, महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी, महाराष्ट्र म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि या भूमीवर आपला आदरपूर्वक असा सन्मान केला जातो. घेतात द्यायचं लक्ष इकडेच आहे. नाही, इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करूया. गोलंदाजी मार्कवर येतो. आपण गोलंदाज पाहू शकता मला. विराज विराजला आपण पाहू शकता. विराज म्हात्रे पाहिजे इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता. मयूर तरे, हे तरे बंधूंनी जबरदस्त बॅटिंग केली. मयूर तरे, राहुल तरे, विराज म्हात्रे आलाय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघात 30 षटक घेऊन आलाय. लेफ्टमर आहे. हो हवेमध्ये झेलची शक्यता. जेपी आले आहेत. हो गुड कॅच. नाही सोडलं काय दुसऱ्या अटेम्प्टला. काय घडलं? गोलंदाज विराज बघा ना किती कॅज्युअल राहिले. जयच्या हातातून झेल सुटला बघा ना. पण सर त्याच बॅटरला बाद करण्याची देखील नामी संधी आली होती. नाही झेल अवघड होता पण पकडला होता. पण इथे सोपा आपण तर रनआउटची संधी होती ना. मग गोलंदाज आपण तर क्षेत्ररक्षक काय करेल सर? या चुका तुम्ही कराल आणि चांगल्या संघावर तुम्ही खेळताय. जर झेल सोडला मगाशी राहू आपण पाहिले तर मयूरचा त्याने जबरदस्त बॅटिंग केली आणि आता आपण तर राहुल देखील तितकी चांगली बॅटिंग करतो. धावसंख्येत आपण पाहू शकता बेला 46 धावा. दुपारचे बघा 2:15 झाले आहेत. सुभाष धुमाळ सर बघा गरमी किती वाढली. विराज म्हात्रे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता बेला. राहुलला आपण पाहू शकता लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. हो चांगला ड्राईव्ह बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. स्वीप कव्हरला आपण क्षेत्ररक्षक पाहू शकता.
धावसंख्या धावफलक कधी 47. विराट चांगली गोलंदाजी करतोय. सुभाष सर बघितले दोन गोलंदाजाच्या तुलनेने हा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतो. लाईन आणि लेंथवर खूप कंट्रोल आहे. आतापर्यंत 2 चेंडू टाकल्या, 2 सिंगल, एक झेल देखील सुटला गेला. स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता मयूर. विराज लेफ्ट हँड और देखील मारा करतोय. वेग प्रचंड आहे, दिशेवरती नियंत्रण नाहीये. पंच वाईट चिकून करताय. धावसंख्या धावफलकाती 48. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष भावेश थले साहेब यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 48 झाले. विराज लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतो स्ट्राईकला. मयूरला आपण पाहू शकता फटका चांगला यावेळेला लॉफ केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण JP आहेत तिथे. फेकी बघा ना किती चांगली आहे. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 49 धावांची भागीदारी केली जाते. विराट जबरदस्त गोलंदाजी करतो. या आधीच्या स्पर्धेमध्ये देखील विराटने खूप चांगली गोलंदाजी केली होती. मी तर म्हणेल विराट फ्युचर या गावचा. सुभाष धुमाळ सर रनाल्ड चषकमध्ये बाईक देखील आहे. गरमी बघा ना सुभाष सर, खुर्च्याला हात लावा तुम्ही, गरम झाल्यात खुर्च्या. हॉट सीट. ओ लॉफ केलाय. टायमिंग चांगलं होतंय. जयेश गेल्याय पण खूप लांब नेताना चेंडू आणायला लागणार आहे. वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर षटकार. 55 धावांची भागीदारी झाली आहे या दोन बॅटरांच्या मध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. लक्ष आता मोठं राहील. न बरोबर सुभाष सर, एक घटना घडली त्यामुळे आता जेवढे मार्केट आहेत ना त्यांना मात्र आता थोडीशी बंदी लागलेली आहे. विराज फुल टॉस डाऊन दी ग्राउंड. चेंडू वेगाने चाललाय. JP बघा ना काय आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या दाखवली 57. पाण्याची मागणी केली आहे. अंपायरला पाणी द्यायचं का? येस. एक षटकानंतर आपण एक चेंडू नंतर पाणी देऊच. येस येस, सर्वांना पाणी पाहिजे. बघा ना प्रल्हाद पाटील किती चांगली ॲक्शन करतात. सर्व खेळाडूंना पाणी पाहिजे, बॅटरला पाणी पाहिजे. सुभाष सर, या गरमीत तुम्ही जेवण कमी कराल पण ताक, दही, लिंबू पाणी हे पेत राहा. सुभाष सर, जास्ती करून ॲसिडिटी कोणाला होतात? आपल्या लोकांना. डॉक्टर सांगतात तुमचे मसाले तेवढे ताकदवर नाहीत. आणि तुम्ही बघा गुजराती लोक, मारवाडी लोक यांना कधीच ॲसिडिटी होत नाही, कारण दही ताक रोजचे खातात ना JP ते. आपण जर तळलेली मच्छी नसेल, डाल मुंडी नसेल तर जेवतच नाही. ओ बॅकपुढे जाऊन कट केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आले आहे. ओ गुड थ्रो. सुभाष पाटील काल नॉनव्हेज खाल्ला, आज काही काही परत जाऊन सकाळी बघितलं तर रांगा होत्या. धावसंख्या धावफलक त्यावर पाहू शकता 3 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावा. नाही, तुमच्या शरीराला जे पोषक आहे ते खा. नाही जबरदस्त. बसून सर्वांनी पाणी प्या. बघा लगेच विराज बसल्यात. नाही, बसून पाणी पिल्याने काय होतं, तुम्ही जेव्हा आपण तुमचं बॉडी गरम असते, पाणी जेव्हा तुम्ही पित नाही तेव्हा ना मग आपण जे पाणी पितो ते आपल्या शरीरातून लवकर खाली, आपण गटागटा पाणी पितो ना, पाणी संत गतीने प्या, हळूवार पाणी प्या. 2 ते 3 सेकंद जाऊ दे पण हळूहळू पाणी प्या. लिंबू सरबत बघा, गरज आहे. लिंबू सरबत प्या किंवा आपण तर इलेक्ट्रिक पावडर घ्या किंवा आता नाना प्रकारचे आपण कोल्ड्रिंक्स देखील आलेले आहेत. आपण आता एनर्जी ड्रिंक आले आहेत. सर आत्ताच एक काल स्पर्धा झाली, सुभाष धुमाळ सर तुमच्या माहिती सांगितलं, होळी चषक टायगरमध्ये. मला वाटतं ठाणे जिल्ह्यातील एकमेव होळी असेल. काय पाहिजे तो ब्रँड तुम्हाला मिळत होता, खायला प्यायला काय पाहिजे तो चाखणा मिळत होतो. आणि सुभाष सर एका झेलला
₹24,500 मिळाले. एकाला झेल पकडला, 2,000 रुपये बॅटरला दिले. सरळ मला वाटतं घरी जाऊन तो झोपला असेल. बोला असं एसीचा बिल किती येईल या महिन्यात? 2चा 4,000 येईल. 24 24.5 तर मिळाले ना. अशा काही ठिकाणी पदार्थ बक्षीस असतं. सुभाष धुमाळ सर, हल्ली पैसा काही काहींकडे इतका आहे की त्यांना संपवायचं कसं माहिती आहे. आणि काही काहींकडे पैसा नाही आहे ना, बिचाऱ्यांना 2 टाईम जेवण कसं मिळवायचं हे विचार चालू असतात. त्यामुळे आपण भाग्यवान आहेत की आपल्याला 2 टाईम जेवण मिळतंय, झोपायला चांगलं मिळतंय. जेपी AC पाहिजे तर AC, MIDC पाहिजे तर MIDC. जाऊया मॅचच्या दिशेने. हिमांशू पाटील बघा ना कसे दमले आहेत. मला वाटतं पाय उचलू का नको असं झालं त्यांना. हिमांशू या लवकर, थोडंसं आराम करा. हिमांशू विदेश बघा जरा त्यांच्याकडे, काय पाहिजे असेल तर द्या त्यांना आणून. बोलून त्याची मार्कवर येतो आपण पाहू शकता. पहिला जॉन टी जोशी. जॉन टी म्हटलं तर आपण तर जॉन टी रोड्स नाही, दक्षिण आफ्रिकेचा संघ न्यूझीलंडवर खेळला. आणि त्याला बघा ना भारता देशभर किती प्रेम आहे. त्याच्या मुलीचं नाव देखील त्याने इंडिया ठेवले. भारत देशच असा आहे ना, विविधतेने नटलेला देश आहे. या देशात 2 वेळा नवरात्र होते, या देशात 2 वेळा गणपती होतात. पाऊस वेळेवरतीच पडतो. काय मिळत नाही सांगा ना भारतीय देशात. सुईपासून तलवारीपर्यंत सर्व काही वस्तू मिळतात. जॉन्टी आला गोलंदाजी मार्कवर टाकला फोन. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, झेलची शक्यता, बॅटर बाद. पहिला विकेट अखेरकार मिळाला, ब्रेक थ्रो मिळाला. जॉन्टीने विकेट्स मिळून दिलाय. मयूर तर मगाशी तर झेल पकडला असताना मयूरचा कदाचित अजून धावा कमी असत्या, पण क्रिकेटमध्ये जर त्याला स्थान नाही आहे सुभाष सर. कॅचेस विन द मॅचेस. आमचे 2 पंच देखील बघा ना थोडंसं आराम फरमावत आहेत, कारण ऊन प्रचंड आहे. सर्वात क्रिकेटमध्ये जॉब कुणाचा हडे ते पंचांचा. पंचांना सतत उभं राहावं लागतं आणि तेव्हा माहिती पडतं. काही काहींना माहिती वाटतं की सुभाष सर पंचांचा जॉब खूप सोपा आहे, पण जेव्हा जो करतो ना त्याला माहिती पडतं. लाईव्हवाल्यांचा पण तसंच. खुर्चीवरनं हालायला जाता येत नाही. काही इमर्जन्सी गोष्ट तर त्या देखील त्यांना थांबवाव्या लागतात. कारण होऊन रिव्ह्यूवर येत नाही त्यावर उठता येत नाही ना. काही दिवसात ते देखील आहेत. छत्र्या येतील बघा छोट्या, चायनावाले ते देखील करतील. जॉन्टी लेफ्ट हँड राऊंड देखील मारा करतोय. ओ ए जॅन कॉट, बॅटर बाद. सलग 2 चेंडू 2 गडी बाद केलेत. सुभाष सर काल होळीमध्ये बघा पंप आले होते, जे आपण आग विझवताना पंप वापरतो ते पंप. 1000 रुपयाला एक पंप. 5 ते 6 मिनिटात तो पंप संपायचा कलरचा. पण तरी लोक 1000 रुपयाने घेतात आणि नंतर ना ते पंप फेकून द्यायचं. पण एक शाना होता रिक्षावाला, त्याने सर्व पंप जमा केले सर आणि रिक्षात भरून नेले. भंगार तरी बोलतो देता येईल मला. आयला बोलत तुला डोकं आहे. वापरणाऱ्याला डोकत नव्हता रोहन. लोकांनी विचार केला ना. झेल कोणी पकडलाय? सूरज. झेल कोणी पकडला बघा? आदित्य म्हात्रे आलाय. सुभाष पाटील ज्याला डोकं आहे ना सुभाष सर, तो काहीही करू शकतो. माती विकून देखील पैसा कमवू शकतो. आता आपल्या शेणी पण बघा किती माग, 50-50 रुपयाला एक शेणी घेतला लोकांनी. रोहन नाही आता काय जयस तुमच्याकडे काय आमच्याकडे तेच झालं. शहरं झाले ना, थापत नाही. पहिला आपली आई बाबा चुलीवरती जेवण बनतं, पण आता चूल बोलली तर लोकांना धुराचा वास येतो. अहो ती लक्ष्मी आहे आपली. नाही धाब्यावरती चुलीवरचा जेवायला जातात लोक. सायकल चालवायला सुभाष सर घाबरतात, पण जिममध्ये जाऊन तीच सायकल चालवतात पैसे विकत देऊन. हे दर्श असं हे क्रिकेट आहे. असं बघितलं ना आता वातावरण झालं. एकाने केलं का दुसरा करणारच. एक सेल लावा, 10 महिला जातील तिथे दिवसाला. हो बाग पुढे गेला, पंच केला या वेळेला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. पंचांत शरा काय तो पाहायचंय. षटकार. धावसंख्या 54 नाही 64. सॉरी 64 धावा. 64 धावा. सॉरी, नाही तर खारबावाले जाऊन देणार नाही तू. 54 म्हटलं 10 कमी डायरेक्ट. 64 धावा. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी या. गावदेवी वेले आणि गावदेवी वडगत, चला लवकर टॉससाठी या. टॉससाठी या.
20 स्विच हिट केलंय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. खराब गोलंदाजी. जयेश बघा थोडंसं नारतात. खरं अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे. इंटरनॅशनल ते खेळल्या, आपण तर बरेचसे बाहेरच्या खेळाडूंबरोबर खेळले आहेत. मग हा अशा प्रकारची गोलंदाजी का? धावसंख्या धाफर कधी आपण पाहू शकता. बैला तब्बल 68. 20 खराब गोलंदाजी करतोय. 2 विकेट्स मिळाल्या, पण त्यानंतर त्याच्यावरती आक्रमण देखील केलंय. आपण मिळले तर आदित्य लेफ्ट राऊंड तिकडे मार्क टाकला आदित्य. हो पुन्हा एकदा फटका चांगला उडरायचा. क्षेत्ररक्षक आहे त्याचा डिविश पॉईंट रिझर्व मध्ये येत आहेत वेगाने. गुट्रो 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण कधी पाहू शकता 69. धावा. चला कॅप्टन याचे गावदेवी वडगर चे कॅप्टन आणि गावदेवी वेलेचे कॅप्टन दोन्ही संघ गावदेवीचा आशीर्वाद घेऊन आलेत. क्या बात आहे. वेलेचे कॅप्टन आले. अनिकेत मुकादम नाही, आमचे कामगार देखील वेलेचे वडगरचे पण आलेत का? सुभाष सर आपण टॉस करून घेऊया लगेच. नाही इथूनच आता कारण काय क्वार्टर्स माईक नाही आहे. दीपक पाटीलच्या शुभ हस्ते आपण करू. जेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक थांबले. चेंडू नुमान लाईन्समध्ये पडतोय. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. 1 शॉट आहे का सर? नो बॉल. यस नो बॉल. ओव्हर स्टेपिंग असावी कदाचित. तर एकूण धावा मिळतील इथे 3 धावा मिळतात आणि येणारा चेंडू फ्रीट 72 झाल्यात. गावदेवी वेले म्हटलं तर आमचे कामगार. प्रेम मुकादम वाहन चालक. फुलटॉस पण फ्रीटचा चेंडू होता. क्लीन बोल्ड झाले होते इथे. 1 धाव मिळते. धावसंख्या फलकात आपण पाहू शकता 73 धावा. 3 आपण 4 षटकाच्या समाप्ती. या षटकात जॉन्टीच्या पण 2 विकेट्स देखील आल्या, पण धावा देखील आल्या आहेत. आपण तर तब्बल 14 धावा आल्या. अंतिम षटक आता कोण घेऊन तपायचं? विराज येते पुन्हा एकदा. पाणी पाहिजे तेवढं प्या तुम्ही. दोन्ही संघांना इथे आलेले आहेत. दोन्ही संघ गावदेवीचा आशीर्वाद घेऊन मैदानात उतरणार आहेत. गावदेवी वडगर विपक्ष गावदेवी वेहले. ना सर्वात जास्त कोणी पाणी पिलं असेल सुभाष सर? तर रोहननी ना. प्या पाणी. शरीरात मी सांगाल गरमीच्या दिवसात 4-5 लिटर पाणी गेलंच पाहिजे. खरं घामा वाटते जेवढा पाणी निघतो तेवढं आलं पाहिजे. आणि तो पाणी असं ना सर एकाने पिलं का दुसऱ्याला तहान लागते. ना बरोबर आहे. या गोष्टीच अशा आहेत ना, काही आंबट गोष्टी पण बघा. समोरच्या समोर खा, त्याला तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. विराज गोलंदाजी मार्कवर सगळ्या सलामीचा बॅटर मयूरला पड. हो शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू पूल केलाय. झेलची शक्यता आहे. गुड कॅच. हा विकेट सर आधी मिळाला असताना दुसऱ्या तिसऱ्या षटकात जेव्हा झेल सुटला तेव्हा पकडला असताना तर धावा कमी झाले सर जंतराचा खारबावचा. पण अजूनही इथून अंकुश लावू शकतोय. जर तुमच्याकडे जेपी सारखा बॅटर आहे तो जर खेळला तर या हवा तो धावा करू शकतो. इतकी ताकद इतकी गुणवत्ता आहे. आधीच मॅच झाली होती. आत्ताच आपण इथं बोर्डी वाल्यांनी जी मॅच आयोजित केली होती जबरदस्त बॅटिंग केली होती. तनिषने खूप चांगला झेल घेतला स्क्वेअर लेगला. बॅटर कोण आहे? बॅटर श्रुतिक कारभारी. श्रुतिक नाव समान आहेत. श्रुतिक. चला बॅटर चला लवकर जरा. जॉन्टीच्या चेहऱ्यावरती बघा ना आनंद. सांगतात ओके षटक टाकला. 1 संपला.
73 धावा झाल्या. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला श्रुतिक आलाय बॅटर. विराज लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. हो फुल टॉस होता यावेळेला. ड्राईव्ह केलाय कॉपी बुक स्टाईलने. एक्स्ट्रा कव्हरला लॉंगावरून क्षेत्ररक्षक आल्यात. गुड थ्रो. भावेश तळे साहेब या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भावेश तळे साहेब या. विदर्श जेवण झाला नाही. थोडेसे नाराज दिसतात सुभाष सर. संघ पराभूत झाला. दावा चांगल्या केल्या होत्या ना. जिंकणं फार म्हणजे जेव्हा तुम्ही पहिली मॅच जिंकता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि जेव्हा तुम्ही पहिली मॅच जेव्हा तुम्ही गमावता तेव्हा पुढच्या स्पर्धेत तुम्हाला आणखीन दबाव येतो. जिंकणं हारणं हे क्रिकेटमध्ये होतच असतं पण काहीतरी करून हरावायचं. हो चांगला चेंडू. बॅटची काढा घेऊन चेंडू वेगाने चाललाय. फाईन लेग सीमारच्या पार. चौकार. अठ्ठ्याहत्तर धावा. सुभाष सर तुमचा गुणलेखन बघा. हे पुस्तक बघा किती सोपं आहे. प्रत्येकाला सोपं जात आहे. नाही चांगल्या प्रकारे तुम्ही लिहिलं त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. नाही कॉफी करूच नका. प्रत्येकाने प्रत्येकाची कला जमू असा. हां क्या बात आहे. कॉफी राईस आहेत. रजिस्टर आहे क्या बात आहे. नाही बरोबर आहे. मग कॉफी करणारच नाही कोणी. नाही तर एवढ्याला तुमच्या नावाने आणखीन डुप्लिकेट आले असते. दीपक पाटील यांच्या शुभ असते. टॉस करू आपण. ओ फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आले आहेत. अंदाज थोडासा चुकला होता. चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होते. अजय पाटील. नाही बघा प्लीज मॅच सुरू असताना कोणी गाड्या बाईक नका नेऊ प्लीज प्लीज. नाही प्रेक्षकांनी जाणलं पाहिजे की आपण लाईव्हवरती दिसू. थोडंसं वेगळं चित्र बघायला मिळतं. बरोबर आहे सर. अत्युत्तम तुम्ही मार्गदर्शन केलं. महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. विराज लेफ्ट हँड ओर तिकडनं मारा करतोय. हो आधी शफल झाले मग मात्र गोलंदाजाने काय केलं ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला. धाव संख्या 81 धावा धाफलकती लागल्यात. आता चेंडू बाकेत अजून या षटकातील 2. सर या मैदानावर काही होऊ शकतंय. दोन चेंडूचा खेळ बाकी. 81 झाले. विराज ओ चिंजा पेस. पुन्हा एकदा पंच वाईट चिखून करतायत. या आधीच्या स्पर्धेमध्ये पण विराजने असंच केलं होतं थोडंसं आणि तेच पुन्हा ती आपल्याला बघायला मिळते. जर सर काही गोलंदाज काय करतात काहीतरी वेगळंपणा करायला आणि त्यामुळे तो जो टप्पा असताना तो विसरतात आणि तेच केलं विराजने. गावदेवी वडगरचे कॅप्टन देखील आले आहेत. हो चांगला चेंडू. फुलर लेनचा चेंडू. हे खूप चांगला चेंडू. हेच टाकायचे चेंडू तुम्हाला. जॉन टी मला वाटतं तेच सांगत असेल कदाचित. हे चेंडू टाकायचे तुम्हाला. अंतिम चेंडू. 81 झाले आहेत. किती धावांचं लक्ष पाहायचंय. 82 धावा झाल्यात. 2 वाईट टाकल्यात. 82 धावा आहेत. अंतिम चेंडू. किती धावांचं लक्ष पाहायचंय सुभाष सर आता इथून. विराज गोलंदाजी मार्क. अंतिम चेंडू आणि अंतिम आपण तर बॅटर देखील आपण पाहू शकता यावेळेला काय करतो. टार्गेट सेट कर. हो फुल टॉस होता इथे. हळूहळू काही करू नका. बॅटर बाद. 82 झाल्या. 83चं लक्ष गावदेवी ओवली संघासमोर. टॉस देखील आपण करणार आहोत. ओवली संघ देखील एक चांगला संघ. जेपी 16 7च्या साथीने धावा करू शकतोय. हा बॅटर जर इथं खेळला तर धावा पार होतील. चला टॉस करूया आपण. दीपक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स आपण पाहिले तर रमेश शेठ रामकृष्ण शेठ गणपत पाटील तसेच रघुनाथ शेठ गणपत पाटील हा टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. चला टॉस करूया आपण. दीपक पाटील साहेबांना विनंती आपण चला टॉस करूया. रामशेठ गणपत शेठ पाटील तसेच रघुनाथ शेठ गणपत पाटील हे त्यांचे पिताश्री आहेत.
त्यांच्याच नावाचा टॉस बॉक्स केला जातोय आणि त्या टॉस बॉक्समध्ये आपण तर टॉस केले जाते. नाही, आत्ता एक स्पर्धा झाली तेव्हा देखील होते, सीतेपेवाले होते. नाही, अतिश मात्रे देखील बघा ना, त्यांचा संघ सेमीमध्ये गेलाय, आनंद घेतात मॅचचा. स्वागत आहे अतिश आपलं देखील. प्रत्येक जण आल्यानंतर पाण्याचं सेवन करतोय. वेली संघाने टॉस जिंकलं आणि आपला निर्णय लगेच आम्हाला कळवा. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया आपण तर दुसऱ्या डे आमचे साथी समालोचक, खूप चांगले गुणलेखक देखील आहेत, तितके चांगले समालोचक देखील सुभाष धुमाळ सर मॅन फ्रॉम आपण तर कोरसई यांच्याकडे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली बालू पाटील सर, ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकत होतो. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दिशान पाटील फॅम टीम फसोई 7080 गावदेव वेल विपक्ष गावदेव वडघर या दोन संघामध्ये. टॉस जिंकलेला आहे वेले संघाच्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आणि या फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेले ते गावदेव वडघर संघाला. आणि बॉबी भोईर यांनी जर हॅट्रिक आज पूर्ण केली तर वेदर्श पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि हिमांशू पाटील यांच्याकडून मेजवानी असणार आहे. क्या बात आहे. बॉबी भोईर तब्बल आपण बघितलं तर 83चं टार्गेट आहे. आज पहिल्या या मॅचमध्ये टार्गेट होतं 65 धावांचं. दुसऱ्या मॅचमध्ये टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं 76 धावांचं. तिसऱ्या मॅचमध्ये टार्गेट होतं आहे ते 59 धावांचं आणि चौथ्या मॅचमध्ये टार्गेट आपण पाहतोय ते 83 धावांचं. आजच्या दिवसामधील चौथा सामना आपण पाहतोय. आपण पाहतोय झरमरी माता चषक अलिमगड 2026चं आयोजन. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये आकर्षक टॉस बॉक्स आपण पाहतोय जो आम्हाला गणेश रामकृष्ण पाटील यांच्या या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे. बाबा या नावाने ते फेमस आहे आणि त्यांच्या माध्यमातून रामकृष्ण शेठ गणपत पाटील यांना रघुनाथ शेठ गणपत पाटील टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय जो आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे गणेश बाबा रामकृष्ण शेठ पाटील यांच्या या यांच्या माध्यमातून. मेहुल थले आपण बघतोय या स्कोररच्या भूमिकेमध्ये. आणि ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण श्रीलंकन गोलंदाज दोन्ही हाताने गोलंदाजी करताना पाहतोय आणि भिवंडी तालुक्यामधील मेहुल थले हा असा एक गोलंदाज आहे जो दोन्ही हाताने गोलंदाजी हाताळतोय. हे वैशिष्ट्य मेहुल थलेचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा नक्कीच कुशल मेंडिस या प्रकारे गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि या भिवंडी तालुक्यामध्ये मेहुल थले हा गोलंदाज आहे जो दोन्ही हाताने गोलंदाजी हाताळू शकतोय. आणि दुसऱ्याच वर्षी कडक फॉर्म देखील त्याचा पाहायला मिळालेला आहे. भले भले फलंदाजांना त्याने या आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवलेलं आहे. अतिशय चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळालेली आहे आणि सध्या आपल्या अंगल्यांची जादू देखील तो नक्कीच विखरताना आपण बघतो या स्कोरबोर्डवर. सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहत आहोत. दीप पाटील याच्या मार्गदर्शनाखाली मेहुल थले यांनी चांगली कामगिरी केली आहे. दीप पाटील जो गेल्या वर्षीच्या जेशे चॅम्पियन ट्रॉफीमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता आणि नक्कीच आपण बघतोय जसा गुरु तसा चेला, त्याचा चेला देखील मेहुल थले चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. 2 सायकल विनर्स नक्कीच आपण दीप पाटील जे मेहुल थले याचे कोच आहेत आणि त्यांच्या कोचिंगमध्ये एक चांगला गोलंदाज आलिमगड संघाला भविष्यात मिळेल यातील मात्र शंका नाही. आर्यन पाटील देखील एक चांगला खेळाडू आहे. त्याला देखील कठोर मेहनत अजूनही करावी लागेल कारण मागील सामन्यामध्ये खरं तर त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होती. 6 चेंडूमध्ये 16 धावा त्याला डिफेंड करता आल्या नव्हत्या. कदाचित त्या जागी मेहुल थले असतं तर वेगळंच चित्र देखील पाहायला मिळालं असतं.
नक्कीच मेहनत नक्कीच पाहायला मिळत आणि म्हणूनच त्याला वेळ मिळाला नसेल सरावाला. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू अगदी निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. उमेश तरे आपण बघतोय टेनिस क्रिकेटमधील एकमेव असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या नावे 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम आहे, ज्याने परशुराम टावरे स्टेडियमवर हा विक्रम केला होता. तोच गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवर. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, डीपमध्ये शतरक्षक तैनात आहे. JP स्लिप होताना वन पाहतोय, स्लीट होताना आणि परिणामस्वरूप एका धावेने त्यांनी स्वतःचं अकाउंट देखील ओपन केलेलं आहे. एक मोठं लक्ष इथून JP कडून भरपूर अपेक्षा असणार आहे आणि पूर्णपणे दारोमदार आता मात्र जयेश पाटील वंडरवा भिवंडी याच्यावर असणार आहे. इथं मात्र मिस्टाईम फाटका चेंडू आहे मध्ये एस्ट्रेक्षिक चेंडू खाल्ली आणि या विकेटचं बंधन फलंदाज बाद जॉन्टी जोशी याची केली संपुष्टात. जॉन्टी जोशी आपण बघतोय मालोडी बीच चषकामध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता, मात्र या चषकामध्ये तो फ्लॉप होताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मोनित जोशी आता मात्र मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. आपण सामना पाहतोय या जांतराचा खारबा रमेश स्पर्धा आपण पाहत आहोत. स्विंग अँड मिस यावेळी मात्र चांगला टप्पा, बाहुबलीमधील कटप्पा जेवढा फेमस आहे नक्कीच त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये टप्पा हा खूप महत्त्वाचा आहे आणि अचूक टप्पा इथे पाहायला मिळतोय. सरळ चेंडू टप्प्यावर पडून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर पाहायला मिळते ती 2. पुन्हा एकदा चांगला टप्पा, इथे देखील अचूक टप्पा पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हाताळताना गोलंदाज उमेश तरे. उमेश तरे विरुद्ध खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र ट्रबल करताना फलंदाज मोनिश जोशी. पॉवरप्लेचं षटक आपण पाहतो आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी देखील पाहायला मिळते. अखेर मिडू क्रिजरमध्ये चेंडू उडवला, धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. तर अशा प्रकारे या निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. पॉवरप्लेचं पहिले षटक समाप्त झालं आहे. पॉवरप्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओवली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1 बाद फक्त आणि फक्त 2 धावा. पॉवरप्लेचे षटक खरं तर फलंदाजासाठी ओळखलं जात असतं, मात्र पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळालं नाही, मात्र पॉवरफुल गोलंदाजी इथे उमेश तरे याने केलेले आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल तरे येतोय. यंदाच्या अंकामध्ये बेस्ट बॉलिंग फिगर एका षटकाची राहुल तरे याच्या नावे, ज्याने मानकुल या मैदानावर एका षटकामध्ये 5 पूर्ण केलं होतं आणि फक्त एकच धाव खर्च केली होती. एकच षटकामध्ये 5 विकेट त्याने प्राप्त केलं होतं आणि तोच गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर राहुल तरे याचा सामना करेल फलंदाज जयेश पाटील JP. पेटूचं दुसरं षटक राहुल तरे हाताळण्यासाठी आलेलं आहे. पेटूच्या दुसऱ्या षटकामधील पहिला चेंडू, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. येस आपण पाहतोय पंच नो घोषित करताना आणि पुढील चेंडू फ्लीट देखील असणार आहे. पंचांचा देखील इशारा येतोय फ्लीटचा. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे मात्र जयेश पाटील JP कडे चालून आलेलं आहे. किधर भी खेलो कैसे भी खेलो सिर्फ रन आउट नाही होणार आहे. बघा फ्लीटवर बिग हिट पाहायला मिळेल का? एक मोठा फटका खेळण्याची नामी संधी इथं मात्र जयेश पाटील याच्याकडे चालून आलेले आहे. राहुल तरे पुन्हा एकदा व्यापेटाच्या टोकाकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना सामनावीर फलंदाज जयेश पाटील. इथे या चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर फुल फटका खेळता आलेला नाही. एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही, फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही.
चेंडूच फेक करायचे आहे. यानंतर आपण सामना पाहणार होतं गावदेव वडगर विपक्ष दिशांत पाटील फॅन टीम पसुबाई 7080 गावदेव वेल या दोन संघामध्ये. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आज आरशी पाटील एकवीर हवेदेवी संघाने या चांगलं परफॉर्मन्स केलेला आहे. दुपारपर्यंत 2 सामने या संघाने जिंकलेले आहेत. पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय. मागील चेंडूवर जो फटका केला होता त्या चेंडूवर काय निर्णय येतो पंचांकडून. डेड बॉल नसणार आहे. ज्या रन्स आहेत तर नो बॉलच्या रूपाने जी धाव मिळाली आहे ती धाव असणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. दुसरं षटक मार्गस आहे राहुल तरी दुसरं षटक त्यांना आपण बघतोय पीटूचं दुसरं षटक प्रगतीपथावर. फोर्स केलेल्या चेंडूला इथे मात्र मिस टाइम फटका आणि विकेटचं पतन फलंदाज बाद होतोय झेलबाच्या रूपाने. आपण सामना पाहतोय या खारबाव विपक्ष ओवली या दोन संघामध्ये. आणि यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल वेल विपक्ष वडघर या दोन संघामधील. आज हवेदेवी संघाने चांगलं परफॉर्मन्स केलेले आहेत. 2 सामने या संघाने जिंकलेले आहेत. चांगली कामगिरी त्यांची या दुपारच्या सत्रामध्ये राहिलेली आहे आणि या सेमीफायनलमध्ये त्या संघाने धडक मारलेलं आहे. तर पहिल्या फेरीमधील हा सेकंड सामना आपण बघतोय 8-8 444 गावदेव ओवली विपक्ष अंतराचा खारबाव या दोन संघामध्ये. यावेळी मात्र मिडग्रेजरमध्ये गॅप शोधू शकला नाही. सिंगलने विराज मात्रे स्वतःचा अकाउंट ओपन करताना आणि सिंगलने एवढी संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होताना एक मोठं लक्ष आहे. तब्बल 83 धावांचं लक्ष आहे. मात्र कुठेही आपण जर विचार केला
तर धावांचा पाठला करताना ओली संघ सध्या तरी दिसत नाही. धावसंख्या 5. पिटूच्या दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जरेमरी माता चषक आलेमगड 2026चं आयोजन आपण बघतोय. आयोजक जरेमरी आलेमगड बी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 2 दिवसीय स्पर्धा ज्यामध्ये पहिला दिवस आपण एन्जॉय करत आहोत. स्विच हिट इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून चिनू निघून जाईल. डीप कव्हर रिझनमधून सीमा पार झन्नाटेदार चौकार आणि चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वर. 9 धावपलकर पाहायला मिळतात. पहिला स्विच हिट आपण पाहतो या फलंदाज जयेश पाटीलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा दुसरा स्विच हिट आणि हा चेंडू निघून जाते पॉइंट रिझनकडे. थांबणार नाही हा चेंडू देखील निघून गेला सीमा पार. सलगचा हा दुसरा चौकार. ISPL स्पर्धेमध्ये देखील दिल्ली संघाकडून जयेश पाटील चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाला होता आणि इथे देखील चांगली फलंदाजी आता मात्र त्याने सुरू केली आहे, कारण सलगचा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या या चौकाराने या पोहोचते दुहेरी अंकामध्ये 13 वर. मात्र अभी भी दिल्ली दूर आहे, कारण आपण पाहतो या लक्ष दूर आहे. मात्र JP जोपर्यंत खेळपटू आहे तोपर्यंत तो होणीचा हनवणी करू शकतोय. पलटी शॉट आणि हे या बिग ब्लो. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र हा फटका त्याच्या अंगलट येतोय आणि अखेर ज्या विकेटची आवश्यकता होती जांतराचा खारबाव संघाला तो विकेट प्राप्त करताना गोलंदाज राहुल तरे बिग ब्लो मोठा मासा गळायला लागतोय. जयेश पाटील हा बाद होताना. न्यू बॅटर बोम बोम सूरज थले आता मात्र मैदानामध्ये एंटर होताना. लक्ष अवघड बनतंय आता मात्र आपण बघतोय ओली संघासाठी, कारण खारबाव संघाने एक मोठं लक्ष या इथे मात्र ठेवलेलं आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग काय करताना खरं तर जॉन्टी जोशी आणि जयेश पाटीलचं खेळपीठावर राहणं खूप महत्त्वाचं होतं. दोघांनी नक्कीच अर्ध्यावरती डाव सोडलेला आहे आणि आता मात्र अडचणीत सापडलेला आहे तो ओली हा संघ. 2 षटकांची समाप्ती. पॉवरप्लेच्या 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 13 आणि विनीत मुकादम बॉलिंग ट्रॅकवर, ज्यांनी जांतराचा खारबा आयोजित चषकामध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा देखील विक्रम केला होता, तोच गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. विनीत मुकादम बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र डाऊन द लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंच फळात पाटील सरांचा इशारा येतो. वाईट अवंतता वाढच्या रूपाने. धावसंख्या 14. मोठं लक्ष आहे 83 धावांचं आणि या 83 लक्षाचा पाठला करताना पूर्णपणे आता दडपणाखाली आपण पाहतोय ओली हा संघ. प्लॅन मिस. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. चांगल्या चेंडूची हाताळणी करताना विनीत मुकादम आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 14 धावा. लक्ष ठेवले गेले ते 83 धावांचा आणि 83 लक्षाचा पाठलाग ओली संघ करताना पाहायला मिळतोय. यावेळी मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक दूर आहे. सेफ लँडिंग होते या चेंडूची. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. खांदे पूर्णपणे झुकलेले आपण पाहतो या ओली संघाच्या फलंदाजांचे, कारण निगेटिव्ह बॉडी लँग्वेज पाहायला मिळते.
कारण आता समीकरण खूपच अवघड झालं. लक्ष दूर जाताना इथे मात्र ओली संघापासून फाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतो वाईट. आव्हान त्या वाढच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढताना पूर्णपणे सामना झुकलेला आहे त्या जांतराचा खारपाव संघाच्या बाजूने. जे पी जयेश पाटील आणि जॉन्टी जोशीकडून खूपच मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र या दोन्ही फलंदाजांनी अपेक्षा भंग केलेला आहे. जयेश पाटीलच्या बॅटवरून 2 रिव्हर्स फटके चौकार पाहायला मिळाले होते. त्यानंतर मात्र तसेच फटका खेळण्याच्या प्रयत्नातून बाद देखील झालेला आहे. इजन गॉन आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद होताना सूरज थले इथे मात्र डकवर्टच्या दिशेने जाताना हा सामना संपल्यानंतर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ॲक्टिव्ह सदस्य मयूरजी तरे, त्याच्याच वंडरबॉय भिवंडी जयेश पाटील जो यंदाच्या हंगामध्ये ISPL स्पर्धेमध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळाला होता. दोघांनी विनंती असेल की आपण व्यायापीठाजवळ येऊन विराजमान व्हायचं आहे. आपल्या दोघांचं देखील जरीमरी माता चषक अलीमगर 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. जयेश पाटील JP याला विनंती असेल वंडरबॉय भिवंडी आपण व्यायापीठाजवळ आपल्याला हिमांशू पाटील वेदर्स पाटील इन्व्हाइट करत आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हो करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज. पाठपूर्णपणे जड इथे या जंत्राचा खारपाव संघ जो पाहायला मिळत आहे. तिसरं षटक मार्गस्थ विनीत मुगादम तिसरं षटक चालतोय. दुरून खेळण्याचा प्रयत्न बद्दल आले त्याचा वापर न करता खडेखडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा देखील निर्धाव चेंडू पूर्णपणे आता घट्ट पकड आपण पाहतो या सामन्यावर जांतराचा खारपाव संघाने केलेला आहे. पाड पूर्णपणे जड झालेलं आहे त्या जांतराचा खारपाव संघाचा. चांगला चेंडू फ्लॅटेड डिलिव्हरी. हा चेंडू देखील निर्धाव आणि निर्धावने षटकाची समाप्ती 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाची समाप्तीनंतर ओली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती फक्त न फक्त 16 धावा. एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय कारण जांतराचा खारपाव संघ ज्याप्रमाणे फलंदाजी खारपाव संघाने केली होती आणि इथे गोलंदाजी देखील चांगली करताना हा संघ पाहायला मिळतो. पहिल्या डावाचा विचार केला तर मयूर तरे यांनी 26 धावांचं योगदान दिलं होतं. राहुल तरेच्या बॅटमधून 32 धावा पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर 17 धावांची उपयुक्त खेळी आदित्य म्हात्रे याची देखील पाहायला मिळाली होती आणि 3 फलंदाजांच्या फलंदाज जोरावर तब्बल 82 धावा पहिल्या डावामध्ये 5 षटकामध्ये जांतराच्या खारपाव संघाने धावफलकावर कुठल्या होत्या. 83 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं होतं. मात्र या लक्ष्याचं पाठलाग करताना पूर्णपणे दबावाखाली ओवली संघ पाहायला मिळतोय. आदित्य मुकादम येतोय, मात्र येतोय बॉलिंग ट्रॅकवर, ज्यांनी फलंदाजीमध्ये देखील 17 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जातोय स्क्वेअरलेगच्या वरून सीमापार. षटकार. स्क्वेअर ऑफ द विकेट. अतिशय सुरेख फटका. हे रिप्लेमध्ये आपण
पाहतोय कशा प्रकारे फटका केला एकच ॲक्शनमध्ये पिकअप शॉट चेंडू लवकरच पिक केला होता फलंदाज आदित्य म्हात्रे याने आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. या षटकारीन संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 वर. यावेळी कव्हरच्या डोक्यावरून वॅकंड एरिया आणि वॅकंड एरियामधून हा चेंडू निघून जातोय कव्हर रिझनमधून चौकार. पराभवच्या धावांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न इथे मात्र करताना फलंदाज पाहायला मिळतोय. या चौकारीने संघाची धावसंख्या 26. इथे स्टंप कव्हर करताना एक्स्ट्रा कोरिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एका धावने फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजांना. 27. विजयाकडे हळूहळू मार्गक्रमण करताना आपण बघतोय जंत्राचा खारपाव संघ. यानंतरच्या दोन्ही संघांनी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. विले संघ आणि या वडगर संघ नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. फोल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाही. एक सिंगल रन्स इथे देखील फलंदाजाने पूर्ण केलेले आहे. लीग बॅचचा इशारा येतोय पंचांकडून. सिंगलपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 28. यावेळी मात्र चेंडू निघून जातोय लॉंग शॉट रिझन मधून. बाहेरचा इशारा पंचांकडून येतोय. अवांतरचा हा चौकार. वन सेट मॅच आपण बघतोय एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत वेली विपक्ष वडगर या दोन संघामध्ये. इम्प्रेस फटका खेळण्याचा प्रयत्न इष्टांचे वरून चेंडू इष्टांच्या हातामध्ये. ओव्हरची देखील समाप्ती झालेली आहे. 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 32 धावा. मिशन इज इम्पॉसिबल कारण आता लक्ष्य अवघड बनलेलं आहे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूमध्ये भरपूर धावांची आवश्यकता आहे. तब्बल 51 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. वेदांत पाटील येतो बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचे षटक घालण्याची जबाबदारी वेदांत पाटील याच्यावर सोपवले गेलेली आहे. 5 षटकांसाठी 5 गोलंदाजाचा वापर खारपाव संघाने या डावामध्ये केलेला आहे. कुठलाही गोलंदाज कंटिन्यू ठेवला गेलेला आहे. 5 षटक देखील नवीन गोलंदाज घेऊन आलेला आहे वेदांत पाटील बॉलिंग ट्रॅकवर. फुलटा चेंडू फोर्स केलेल्या चेंडूला पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा धावण्यामध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू थ्रेड देखील असणार आहे. धावसंख्या 34. फॉर्मेटी लेफ्ट राहिलेले कारण सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही. फक्त ऑब्जेक्ट त्या शेष राहिलेले आहे. जदाचा खारपाव संघाने हा सामना जवळ जिंकल्यातच जमा आहे. मात्र इथून पराभवाच्या धावांचं जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न ओली संघ करेल. यावेळी मात्र हा सुरेख फटका आणि हा चेंडू निघून जातो सीमा पार. सडक पे कडक कडक फटका षटकार.
विराज याच्या बॅटमधून त्या दुसरा षटकार पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होते ऑन साईडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. विजयाच्या उंबाट्यावर जांतराचा खारबो संघ पाहायला मिळत आहे. निशाणा साधण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतात. इथून ना केवळ 3 चेंडूंनी दूर आपण बघतो जांतराचा खारबो संघ विजयापासून. एक हलकासा अपील तिथे केला गेला होता, मात्र पंच संमत नाहीत. पुढील सामन्यामध्ये आपण टायगर वडगर जीत पाटील याला देखील इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत, ज्याचा आवाज नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचत आहे. शेवटचा चेंडू या षटकामधील या डावामधील केवळ एका चेंडूने दूर आपण बघतोय जांतराचा खारबो संघ विजयापासून. आज जांतराचा खारबो संघाने लौकिकाला साजेशी फलंदाज आणि साजेशी गोलंदाज देखील केलेले आहे. चांगला परफॉर्मन्स त्यांचे या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे. थोडीशी प्रतीक्षा अजूनही करावी लागेल, कारण आणखीन एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. एक लिगल चेंडू नक्कीच हाताळण्याची आवश्यकता आहे, कारण एका चेंडू दूर आपण बघतोय जांतराचा खारबो संघ विजयापासून. पहिला विजय या विजयाची बोहणी नक्कीच ते करतील या स्पर्धेमध्ये. चांगला परफॉर्मन्स आज जांतराचा खारबो संघाचा या स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. हा सामना जिंकलाय जांतराचा खारबाव संघाने. या अभिनंदन जांतराचा खारबाव आणि हार्डलक अडी या 444 गावदेव ओली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य मयूरजी तरे यांना विनंती असेल की आपण व्यापीठा जोरूया. आपल्याला हिमांशू पाटील, वेदर्श पाटील आणि जरेमरी अलिमगड 20 संघ इन्व्हाइट आमंत्रित करत आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. या सामन्यात मॅन ऑफ द मॅचकडे पण बोलूया. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खरं तर 2 ते 3 दावेदार होते, मात्र ज्या फलंदाजांनी 32 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि गोलंदाजी करताना देखील 2 विकेट प्राप्त केलेले आहेत, तो राहुल तरे ठरलाय या सामन्याचा सामनावीर. राहुल तरे इज द मॅन ऑफ द मॅच.